नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो अतिथी देवो भव. त्याचा एक छोटासा अनुभव आम्हाला काल आला. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती मी एक व्हिडिओ टाकला होता आमच्या गार्डनमधील एक छोटा पाहुणा म्हणून, आणि त्या व्हिडिओला एका रात्रीमध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले. तो छोटासा पाहुणा आजही आपल्या गार्डनमध्ये आलेला आहे. चला तर मग माझ्यासोबत या आणि हा पाहुणा कोण आहे ते आपण पाहूया. तर आपल्या जे व्हेजिटेबल गार्डन आहे त्या गार्डनमध्ये गेल्या काही दिवसापासून एक छोटासा ससा येत आहे आणि तो दररोज इथे येऊन काही ना काही खातो. आजही तो आलेला आहे, तुम्हाला दाखवतो. कॅनडामध्ये अशा प्रकारचे ससे सर्वत्र असतात. ज्या ठिकाणी कॉलनी आहे त्या ठिकाणी पण येतात हे. आणि भाजी शेपू खाऊन घेतली तिथं बघा तेवढा होल केले. हॅलो, आपण कॅरेट पण लावू. ओके, या ही इज सो फ्रेंडली. सगळी शेपू त्याने उकरली. हा ना, अर्ध्याच्या वरी खाल्ली त्याने. बरे, आमच्या दोघांच आहे ते आता. दोघांची गाठ होती. मित्रांनो, कॅनडामध्ये वन्य प्राणी असतील किंवा पक्षी असतील, त्यांची जर आपल्याला शिकार करायची असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर गव्हर्नमेंटकडनं परमिशन घ्यावी लागते. प्रॉपर लायसन्स जर आपल्याकडे नसेल तर या प्रकारचे जे पक्षी किंवा प्राणी आहेत त्यांची आपण शिकार करू शकत नाही. नियम हे खूप कडक असल्यामुळे अशा प्रकारचे वन्य प्राणी माणसाला न घाबरता आजूबाजूला अगदी बिनधास्तपणे वावरताना दिसतात. मेथी खातोय आता. मेथी आवडली त्याला. मेथी खाल्ली, थोडीशी शेपू खाल्ली. हॅलो. अरे बाबा, शिल्पाच्या गार्डन मध्ये काहीतरी राहू दे, नाही तर काय खरं नाही मग तुझं. हे पहा काय चालू आहे काय माहित नाही. हळूहळू हे ते त्याचं काम. खाण्यापेक्षा काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये तो जास्त बिझी आहे. आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे. गेल्या 2 दिवसामध्ये पाऊस पण पडला होता आणि हळूहळू आता गरमी पण वाढत चाललेली आहे. सध्या तापमान हे 25 डिग्री ते 30 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये आहे. तुला पाहिलं आणि तो गेला आतमध्ये लपून बसलाय. कसा लपून बसलाय? हा, कॅमोफ्लेज झालाय वूड मध्ये. कॅमोफ्लेज झाला आणि तो ग्राउंड वरती आहे ना, झोपलाय फ्लॅट. असं झोपलाय फ्लॅट खाली. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी मस्त आराम चालू आहे त्याचा. काय नाही रे, मी फ्रेंडली आहे. आपण दोघ जण शेअर करून खाऊया. ओके, तू अर्धी शेपू खाय, मी अर्धी खाते. आज काय शेपूची भाजी करायची का मग? शेपूची भाजी करूया. शेपू खूप आली आहे. बर. 3-4 वेळेस काढली तरी पण येतच राहतीये. आता वातावरण म्हणजे चांगलं झालंय ना, त्याच्यामुळे जास्त वाढ आहे फास्ट एकदम. फ्रेंड्सला वगैरे दिली तरी ते बरोबर वाढायला चालू आहे. पाऊस चांगला पडून चाललाय ना. छान स्मेल पण इतका छान आहे ना. मी आता थोडीशी कच्ची खाल्ली तर एकदम फ्लेवर आला. कसलं भारी वाटायले. छान आणि एकदम. घरच्या आपल्या बागेतलं खाण्याची मजाच वेगळी असते. बरोबर. मग त्याच्यासोबत भाकर करणार का काय? तुमच्या मनावर. भाकर करूया. हो, भाकर चालेल. भाकर करू, म्हटलं तर कांद्याची चटणी करूया. बरं. तर मित्रांनो, आपल्या बागेमध्ये हा जो छोटासा पाहुणा आलेला आहे त्याच्यासाठी मी थोडीशी पाण्याची पण व्यवस्था करून ठेवतो. या ठिकाणी ठेवू का? इथे पुढे ठेवू का? तिथेच बसा ते. हा, तिथेच ठेवा. जास्त करून तिथेच राहतो. ओके, इथे ठेवतो. झाली का काढून? काढली. बस झाली आता आपल्या भाजीला. वाह, किती मस्त आहे. फ्रेश एकदम. फ्रेश आहे, फ्रेश. एवढी अजून बाकी तिथे त्या साईडला पण शेपू.
सध्या कॅनडामध्ये गरमी वाढलेली आहे, त्यामुळे मी या ठिकाणी पक्ष्यांना खाण्याची व्यवस्था केली. कॅनडामध्ये आता थोडीशी गरमी वाढत आहे, त्यामुळे मी या ठिकाणी पक्ष्यांसाठी थोडीशी अशी पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे. तर या ठिकाणी बरेच पक्षी पाणी पिण्यासाठी येतात आणि त्याचबरोबर इथे ते आंघोळ पण करतात. मित्रांनो, दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आता. तर आपल्या गार्डन मधनं जी शेपू काढली होती शिल्पाने, त्या शेपूची भाजी चालू आहे आता तयार करायला. हे पहा, आणि ही शेपू आहे. डाळीमध्ये करेल कशामध्ये? हा, मुगाच्या डाळीमध्ये. ओके. मी अगोदरच शिजून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. झाली का भाजी मग? झाली, आता भाकरी करायची आपल्याला. वा, फ्रेश लुक आहे एकदम. हा, ज्वारीची भाकर. ज्वारीची भाकर आहे आणि मस्त आपली गार्डन मधलीच भाजी आहे. सोबत ताक आणि ताक. कांद्याची चटणी. वा, तोंडाला पाणी आलं नुसतं ऐकूनच. एकदम आपल्या गावाकडल्यासारखं भेटते. येस, परफेक्ट. शिल्पाची भाकर बनवण्याची पद्धत पहा. गावाकडे जसं बनवतात थापून, त्या प्रकारे तिची पद्धत आहे भाकर बनवण्याची. आणि गोल किती आहे पहा, एकदम जसं काय एखाद्या मशीन मधनं काढल्यासारखं. पातळ खायची आहे का थोडीशी जाड? मीडियम. मीडियम खायची. आता तांदळाच्या भाकरीसारखी पण छान होती. मीडियम चालेल. झालं आता 5 मिनिटामध्ये जेवायला रेडी. ओके, बाहेरच बसूया. बाहेरच बसूया मस्त. भारी आली है ना? एकदम छान. भाकर फुगली बघा. 2 मिनिटामध्ये भाकर तयार झाली. तयारच होतं. सॉफ्ट पण आहे. एकदम सॉफ्ट झालं. तर मित्रांनो, कॅनडामध्ये इकडे जे भारतीय दुकान आहेत त्यामध्ये ज्वारीचं पीठ पण मिळतं. अगोदर जास्त करून गव्हाचं पीठ येत होतं, परंतु गेल्या काही वर्षामध्ये ज्वारीचं, बाजरीचं, नाचणीचं, नंतर नाचणीचं या प्रकारची पिठं पण आता येत आहेत. त्यामुळे आता कॅनडामध्ये भाकर खाणं सोपं झालेलं आहे. फक्त भाकर करता वेळेस उकळलेलं पाणीच पाहिजे याला. हां, तर ती एक ट्रिक आहे. तर जेव्हा तुम्ही जर कॅनडामध्ये राहत असाल तर आणि तुम्हाला जर घरी भाकर बनवायची असेल तर ते जे पीठ आहे ते पीठ मळवते वेळेस त्याला एकदम असं बॉइलिंग वॉटर घ्यावं लागतं. उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं थोडं थोडं आणि मग त्याला तुम्ही प्रॉपरली असं बनवायचं. जर तुम्ही नॉर्मल टेम्परेचर किंवा थंड पाणी घेतलं तर मग त्याची भाकर होत नाही. तर गरम पाणीच घ्यावं लागतं त्याच्यासाठी. गरम ते पण ना 2-3 वेळेस उकळी आलेलं. हां, चांगली म्हणजे एकदम हॉट असं पाणी घ्यावं लागतं. पहा, इकडे जेवणाची तयारी झालेली आहे आता. मस्त शिल्पाने भाजी बनवली घरचीच गार्डन मधली.
इकडे कांद्याची चटणी, बीन्सची भाजी आहे आणि हे बघा ताक. अशा थोडंसं गरम वातावरणामध्ये थंडगार ताक प्यायला. बाहेर बसूया. बाहेर बसूया. ओके चला घेऊ लागतो मी. बसा. या जेवायला सगळे. नमस्कार मित्रांनो, या दुपारचं जेवण करण्यासाठी हे पहा आता दुपारचे जवळपास 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथे जेवणासाठी बसलेलो आहोत. आज चांगलं वातावरण आहे, जास्त ऊन नाही, ढगाळ आहे थोडंसं. आणि शिल्पाने पहा आपल्या गार्डनमधलीच शेपूची भाजी काढली होती, त्याची भाजी बनवलेली आहे. तर राजमा आहे, राजमा आहे, कांद्याची चटणी, कांद्याची चटणी, लोणचं, हिरवा आंबा, भात, भाकर आणि ताक. आणि हे पहा आता आपल्या गार्डन मध्ये भरपूर व्हेजिटेबल आल्यात. रोज आपल्या गार्डन मधलंच काहीतरी काढून भाजी होणार आहे. तर आपल्या घरच्या पाठीमागे ही जी गार्डन आहे या ठिकाणचीच शेपू आहे, त्याची आज भाजी बनवली. या ठिकाणी धनुषनी आणि रियांशनी यावर्षी काही स्ट्रॉबेरीची झाडं लावली होती, तर तुम्हाला दाखवतो. त्याला छान छान अशा छोट्या छोट्या स्ट्रॉबेरी झालेल्या आहेत. हे पहा इथे, हे पहा, आणि इकडे पण आहेत काही. तर आता स्ट्रॉबेरीज ची फळं याला लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघा इकडे पण आहेत. तर हा मुलांचा प्रोजेक्ट आहे या वर्षीचा. अशी एक कुंडी आहे आणि त्या कुंडीमध्ये त्यांनी काही रोपं लावली होती. तर अशी छान प्रकारे त्याला आता स्ट्रॉबेरी आलेल्या आहेत. आज रियांशच्या शाळेमध्ये पॅरेंट्ससाठी गेट टुगेदरचा एक छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. तो अटेंड करण्यासाठी मी आणि शिल्पा गेलो. नमस्कार मित्रांनो, आज मी आणि शिल्पा रियांशच्या शाळेमध्ये आलेलो आहोत. तर शाळेतर्फे आज मुलांना एक छोटीशी पिकनिक ठेवण्यात आलेली आहे. कॅनडामध्ये जून महिन्यात शाळा जवळपास संपत आलेल्या असतात आणि शाळा संपण्याच्या अगोदर एक पॅरेंट्सला किंवा मुलांना एक गेट टुगेदर म्हणून असा प्रोग्राम ठेवण्यात आलेला असतो. चला तर मग आमच्या सोबत या आणि मग मुलं आणि ते त्यांचे पॅरेंट्स कसे आलेले आहेत आणि कुठल्या प्रकारची ती मज्जा करतात ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू. हा नाही, थोडं पाठीमागच्या साईडला असेल, तिकडे पाठीमागे जावं लागेल आपल्याला. बाहेर आले असतील आता किड्स. हो आले असतील. भरपूर गर्दी झाली. हा गर्दी झाली. आता कुठं बसायचं चिकू वगैरे? बसायला काय आणले का नाही? बसायला आणले ना. ओके आता टाका. अगोदर याला सगळं एक्सप्लोर करायचंय, बर. नंतर बसू आपण. ओके चला. ओपन केलंय आणि व्यवस्थित धरा. जून महिन्याच्या एंडला कॅनडामध्ये मुलांना शाळेला सुट्ट्या लागतात. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेतर्फे मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना एकत्र आणण्यासाठी केले जातात.
रियांश मज्जा आली का मग? जायचं का घरी? ओके चला. ओके चला. त्यानंतर मी धनुषला आज त्याच्या फुटबॉल मॅचची प्रॅक्टिस होती त्यासाठी घेऊन गेलो. चला तर मित्रांनो, मग असा होता आजचा आमचा दिवस. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर तुम्ही आपलं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे केंद्र इन कॅनडा या नावाने, त्या अकाउंटला पण नक्की फॉलो करा. कारण त्या अकाउंटवरती मी कॅनडातील जीवनशैली, संस्कृती आणि जे काही जगप्रसिद्ध या ठिकाणचे पर्यटन स्थळ आहेत त्याविषयी काही व्हिडिओज टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.